काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. बालपणीचा काळ सुखाचा असं का म्हणत असावेत याचं मुख्य कारण म्हणजे बालवयामध्ये मिळालेले आपले घट्ट मित्र असतात ना, ते पुन्हा कधी आपल्याला सापडतच नाहीत. कारण इथे मुळात कसली स्पर्धा नसते, तडजोड नसते, पुढे जायची अहमअहमिका नसते. असतं ते निखळ प्रेम, निर्व्याज्य घट्ट मैत्री. मग या मैत्रीची दाट मैत्री आणि मग त्या दाट मैत्रीतून उमललेलं सुंदर प्रेम आणि या प्रेमातूनच मग विवाह बंधनामध्ये झालेली परिणिती. मग बाकीचे सगळेच म्हणतात अहो यांची विवाहाची गाठ आहे ना ती म्हणे स्वर्गातच बांधलेली होती. खरं तर आजच्या या प्रेमाची गोष्ट आणि या गोष्टीची गंमत ही महाराष्ट्राला परिचित आहेच, पण आज मात्र आपण प्रत्यक्ष ऐकायची आहे. आमचं ठरलंय असं म्हणत आमचे हे आहेत सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन. त्यांचं आपण स्वागत करूया. आहा या. हॅलो. खरं तर प्रथमेश मुग्धा मला आमचे हे आणि आमची ही म्हणताना इतकं हसू येत होतं, कारण खरं तर बालविवाहाला कायद्याने बंदी आहे. पण ही बंदी आज उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. प्रथमेश मुग्धा, तुमची ही गोड लव्ह स्टोरी आहे की नाही ते आता आपण प्रत्यक्ष एन्जॉय करूया. या. प्रथमेश मुग्धा, 1 वर्ष झालं? हो, 1 वर्ष 2 महिने. अच्छा, म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. मुग्धा, प्रथमेश, तुम्हाला चांगला नवरा मिळो किंवा चांगली बायको मिळो असा आशीर्वाद द्यायच्या आधीच तुमचं लग्न झालं. ओके नाही, म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे ना योग्य वयामध्ये लग्न झालं पाहिजे. अगदी त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची मुग्धा. 25च्या आत लग्न करून 1 वर्ष झालं. पण किती गोड ना. जरा मागे जाऊया आपण. तुमची मैत्री कशी झाली, पहिली ओळख कशी झाली सांग. ओळख तर सारेगमपमध्येच, म्हणजे आमच्या सारेगमपच्या पर्वामध्येच ओळख झाली. त्याच्या आधी काय आम्ही ओळखत नव्हतो. आणि नंतर आमचे खूप असंख्य एकत्र कार्यक्रम झाले. आणि मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे साधारण 4-5 वर्षामध्ये फक्त आमच्या कार्यक्रमांचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे आमचा जॉनर एक असल्यामुळे एका कार्यक्रमामध्ये आम्हीच 2 जण असतो अशा थीमचे कार्यक्रम खूप व्हायला लागले आणि त्यातनं मैत्री वाढली. जास्त आपण घट्ट व्हायला लागली. मुग्धा, खऱ्या अर्थाने प्रथमेश हा आपला अहो झाला तर छान होईल असं तुला नेमकं कधी वाटायला लागलं सांग. या प्रश्नाचं उत्तर मी अनेकदा दिलंय, पण असं एक सिच्युएशन किंवा एक काय म्हणू एक घटना नाही सांगता येणार की अशा वेळी वाटलं की हा आपला नवरा असला पाहिजे. प्रथमेश म्हणाला तसं आम्ही आधी खूप छान मैत्री झाली आमच्यात. आणि मग एका पॉईंट नंतर असं होतं ना की आता आपल्याला एकमेकांची सवय होते की काही ठराविक दिवसानंतर आपण भेटतोच आहोत. मग काही दिवसांनी जर ते झालं नाही तर अरे आपण भेटलो नाही खूप दिवसात, असं ते व्हायला लागलं. आणि मग सवय झाली आणि मग नकळतपणे झालं की ओ असं काहीतरी होतंय आता, असं झालं ते. म्हणजे त्यामुळे असं एक स्पेसिफिक काही सांगता येणार नाही, पण ते म्हणजे ओघाओघात होत गेलं. ओघाओघात म्हणजे आठवण यायला लागली आणि मिस करतोय. काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर पहिला प्रथमेश आठवते किंवा मुग्धा आठवते. मला तुमच्या दोघांचं कौतुक का वाटतं माहितीये का, कारण अगदी नव्या पिढीचे तुम्ही खरं तर 2 जण आहात. तुम्ही काय करताय याचा सुगावा तुमच्या आधी आम्हाला कळतो, कारण मीडिया आहे. त्या सगळ्यांना इतका सुंदर चकवा तुम्ही दिलात, कारण तुम्ही इतके छान वागलेला आहात ना. कधीही तुम्ही कुठल्याही म्हणजे अगदी हातात हात घालून निघालाय किंवा एकमेकांच्या जवळून जाताय आणि काहीतरी असावं असं सुद्धा वारं शिरलं नाही.
ह्याचं काय ग रहस्य आहे? म्हणजे मी खूप चांगल्या ह्याने विचारते, म्हणजे खूप आनंद झाला की तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगितलं नाही तर आमचं ठरलंय तोपर्यंत आम्हाला काही सुगावा लागला नाही. ह्या संस्कारांचं बीज काय आहे मला सांग मुग्धा, मला खूप आवडेल ऐकायला. तू आत्ताच म्हणालीस की संस्कारांचं बीज आहे. ह्याचं क्रेडिट आमच्या दोघांच्याही घराला, आमच्या आईबाबांना जातं. कारण आपण एक खूप डिसेंट फॅमिलीमधनं आलो आहे आणि आपल्याला ते जपायचं आहे पुढे. त्यामुळे आपल्याकडनं वागणुकीमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा एक काही नाही म्हटलं तरी आपण आता एक पब्लिकली फिरत असतो आणि आपल्याला लोक ओळखतात. त्यामुळे आपण आपली डिसेन्सी न सोडता आपण आपलं एक लेवल मेंटेन केली पाहिजे वागणुकीतली. ही शिकवण असं तुम्ही वागायला पाहिजे हे आम्हाला आमच्या दोघांच्या आईबाबांनी कधी सांगितलं नाही. पण ते नकळतपणे इतकं बिंबलंय आम्हा दोघांवरतीही की आम्हाला त्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागले नाही. आमच्याकडून ते आपोआप होत गेलं. म्हणजे ती डिसेन्सी आपोआप मेंटेन झाली. बघा, वयवर्ष 24, किती छान बोलती आहे. प्रथमेश, खरं तर असं होतं की आपण घर सोडून बाहेर गेल्यानंतर आपल्याला काय मोकळीकच आहे, त्यामुळे आपण काहीही करू शकतो. पण असं कधीच झालं नाही. तू कसं व्यक्त करशील की नाही बाबा, कधी आम्हाला काहीही कळलं नाही आणि पण तरीसुद्धा प्रेम आहे आमचं दोघांचं, जोपर्यंत तुम्ही आईवडिलांना सांग, म्हणजे सुगावा होता आईवडिलांना, बाहेर नाही झालं तर तू काय सांगशील याविषयी? तिने खूप गोड सांगितलं. हा, म्हणजे ती जे म्हणाली तोच पॉईंट महत्वाचा आहे हायलाईट करायचा, की संस्कार एकतर पहिली गोष्ट की आपल्याला आपण म्हणजे आपल्याकडे लोक कुठच्या अँगलने बघतात तर ते आपण कंटिन्यू ठेवलं पाहिजे. ते संस्कार जे आहेत आपले ते कंटिन्यू आपल्या वागणुकीनं दिसले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं लपवायचा काही हेतू नव्हता, मुद्दामून असं काही लपवलेलं नाही, पण तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरायचं होतं. त्यामुळे मग आम्ही थोडंसं काय म्हणूया कंट्रोल्ड वागत होतो, राहत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना दिसतच होतो ना, त्यामुळे तिथे असं आम्हाला काहीतरी वेगळं वागून काहीतरी वेगळी चर्चा सुरू करायची नव्हती, म्हणजे करू द्यायची नव्हती. कारण त्याचा एक त्या अँगलने चर्चा सुरू झाली की मग काहीतरी वेगळं त्याचा विषय होतो आणि मग परत आपल्या संस्कारांवर तो मुद्दा येऊन थांबतो. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळीकडे कंट्रोल्ड वागत होतो. आणि वागत होतो म्हणजे मुग्धा म्हणाल त्याप्रमाणे की असं मुद्दाम नाही केलं. ते तसं झालं, आमची शिकवणच आम्हाला तशी मिळाली, त्यामुळे तसं झालं. छान ना, गॉसिप नाही पण छान सुंदर प्रेम फुलत गेलं ना. आणि म्हणून ती तुमची जोडी आहे ना, ती सगळ्यांना विलक्षण आवडते. असं काही प्रेम जमत नाही आणि तुम्ही फिरत नाही असं काही नाहीये, पण ते सगळं लोकांनी इतक्या छान ह्याने स्वीकारलं. एका पॉईंट नंतर लोकांना आली होती, म्हणजे एक संशय होता की अरे हे आम्ही डिक्लेअर करायचा जस्ट 1-2-3 महिने आधी की अरे हे खूप एकत्र कार्यक्रम करतायत, तर ह्यांचं काहीतरी असलं पाहिजे. असलं पाहिजे म्हणण्यापेक्षा असावं. तर आमच्या प्रत्येक व्हिडिओजवर, सोशल मीडियावर किंवा फोटोवर खाली कमेंट यायची आम्ही डिक्लेअर करायच्या आधी, एक 2-3 महिने आधी, की लग्न कधी करताय, आता आम्हाला बातमी कधी देताय, अमुक कधी तमुक कधी. मग शेवटी आम्ही ठरवलं. आणि मीनवाईल हिच्या बहिणीचं पण लग्न ठरलं, मोठ्या बहिणीचं. आणि माझं मास्टर्स, तिचं MA पूर्ण व्हायचं होतं म्युझिकमध्ये, तर ते पण पूर्ण झालं. आणि मग सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या. आईबाबांना तर आमच्या पहिल्यापासून होतीच, म्हणजे माहिती होतच की त्यांना काय जस्ट आम्हाला आमच्याकडनं कन्फर्म केलं आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून, बाकी त्यांना माहिती होतं. सो मग तो एक ह्यात 2-3 मुद्द्यांचा एक पॉइंट साधून, एक वेळ साधून आम्ही डिक्लेअर केलं. मुग्धा, मला तुझं इतकं कौतुक आहे. हे सगळं सांभाळत, देश विदेशातले दौरे सांभाळत तू अभ्यास केलास आणि तुला सुवर्ण पदकाची मानकरी झालीस. तो मोमेंट मला आता सांग की कसा अभ्यास केलास ग हे सगळं सांभाळत, म्हणजे साधं सुद्धा नाही तर एकदम आपण सुवर्ण पदक मिळवलं. तर परत एकदा शिकवण आईबाबांची. कारण खूप लहान असतानाच हे सगळं सुरू झालं, त्यामुळे जे काही दिवस मध्ये मिळतील त्याच्यात आधीचा राहिलेला अभ्यास शक्य तेवढा पूर्ण करायचा, असं एक लहानपणापासून होतं. आणि त्याची एवढी सवय लागली की कुठला अभ्यास जर अपूर्ण राहिला असेल तर चैन पडायचं नाही मला लहानपणापासून. त्यामुळे 2 दिवस मिळालेत तर त्या 2 दिवसांमध्ये आपला राहिलेला अभ्यास कव्हर झाला पाहिजे आपल्या सॅटिस्फॅक्शन पॉईंटपर्यंत. कोणाला दाखवण्यासाठी किंवा पहिलाच नंबर आला पाहिजे म्हणून किंवा अमुकच टक्के मिळाले पाहिजे असं कधीच नव्हतं. पण
आपण समाधानी आहोत ना मग ठीक आहे, अशा पॉईंटपर्यंत अभ्यास झाला पाहिजे अशी शिकवण होती. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा. आणि अजून एक जमेचा मुद्दा असा होता की मी गाण्यामध्ये मास्टर्स केलं आणि तो तर खूपच आवडीचा विषय होता. त्यामुळे अभ्यास करायचा कंटाळा नाही आला मास्टर्स करताना. म्हणजे वेळ मिळतोय तर आपण आता अभ्यास करूया असं म्हणून कंटाळा नाही आला, आवडीने अभ्यास केला गेला. त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन असेल ते कदाचित. किती छान, खूप खूप अभिनंदन. भरपूर तुला शुभेच्छा, कारण इतकं छान तू ते मिळवलेलं आहे सगळं जे तुला आवडीचं आहे तेच, पण तरी सुद्धा या व्यापातून इतका छान खडतर प्रवास करून ते सुवर्ण पदक मिळवणं हे सोपं नव्हतं. प्रथमेश, तू आणि मुग्धा तुम्ही या एका सुंदर कार्यक्रमातून एकदम तुमचं ड्रास्टिक असा म्हणजे पूर्ण अँगलच बदलला की घरातून बाहेरच पडलात ते बाहेरच पडलात तुम्ही परत. म्हणजे तुझं तर खरं तेव्हाच कन्यादान झालं होतं, तू आधीच त्याच वेळेला. यामध्ये स्वतःला सिद्ध करणं, आपण छान वागणं, छान राहायचं, आपल्या आईवडिलांचे संस्कार जरी असले तरी सुद्धा अनेक गोष्टींना तुम्हाला फेस करावं लागलं असेल. यातून आपलं एक छान व्यक्तिमत्व जपण्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? मला आता येणाऱ्या पिढींना सांगायचं, कारण तो तुम्हीच लहान आहात, पण तरी छोट्या छोट्या मुलांकडे असं वेडंवाकडं बघताना हे असं नाही, फार वाईट वाटतं. मग ही किती जोडी छान आहे. हे तर तुमचा तर पहिला रियालिटी शो जो अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतला. सांग प्रथमेश. हे म्हणजे याचं एकच उत्तर असं आहे की हे करण्यासाठी आम्हाला मुळात काही एफर्ट्स घ्यावे लागले नाहीत किंवा त्याच्या एका विशिष्ट गोष्टीवर फोकस करावा आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, असं कधी झालं नाही. कारण पहिल्यापासूनच डोक्यावर काठी मारत राहिलेले आहेत आमचे पॅरेंट्स प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे कुठे गाण्यामध्ये काही चूक झाली किंवा गाण्यामधला रियाज होत नसेल तरी काठी मारले डोक्यावर, किंवा कोणाला उलटून बोललो तरी काठी मारले डोक्यावर. हो अगदी. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय की आमच्यापेक्षा मोठ्या माणसाला तुम्ही काहीतरी उलटून बोलला हे सहनच व्हायचं नाही, तिथल्या तिथे लगेच डोक्यावर काठी. त्यामुळे ना ते तेव्हापासूनच शिस्त लागली आहे तेवढी. आणि त्यामुळे आपोआपच आज असं आहे की कोणीही आमच्यासमोर असताना एखादा वयाने मोठा माणूस आला, बुजुर्ग आला, तर आम्ही लगेच उठून त्याला खुर्ची बसायला देतो. हे आत्ताच्या आमच्या पिढीमध्ये नाहीये, सगळ्यांकडेच नाहीये. हा, म्हणजे समहाऊ हे शिकवलंच गेलं नाही किंवा काहीतरी वेगळाच दृष्टिकोन दिला गेला असं असेल. मग मी ह्याचा कोणालाही दोष देत नाही, पण हे आमचं भाग्य आम्ही समजतो की आम्हाला अशा पद्धतीचा संस्कार दिला गेला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर व्यक्तिमत्व विकास किंवा आपण डेव्हलपमेंट म्हणतो याच्यासाठी काहीतरी वेगळे एफर्ट्स घ्यावेत किंवा छान बोललं पाहिजे आपण कोणत्याही वादकाशी किंवा आपल्या म्युझिशियन्सना बरोबर घेऊन गेलं पाहिजे किंवा प्रत्येक वेळी कार्यक्रमामध्ये स्टेजवर आपल्या नावांबरोबर म्युझिशियन्सची पण नावं आली पाहिजेत. हे आम्हाला सांगावं नाही लागलं, हे आपोआप होत गेलं की म्हणजे आम्हाला हा विचार मनात आपोआप आला की अरे आपली नावं येत आहेत, बॅनरवर आपली नावं असतात पण वादकांची नाही आहेत, तर आपण ती पण दिली पाहिजे. म्हणजे हा एक मुद्दा सांगतो याच्यामधला. इव्हन आमचं शूट असताना सुद्धा आम्ही पॅकअप झाल्यानंतर सगळ्या स्पॉट दादांना भेटून बाय बाय करून जायचो. पण हे आम्हाला शिकवलेलंच नाही, कारण स्पॉट दादा हे आम्हाला माहितीच नव्हते त्याच्या आधी. आम्ही डायरेक्ट शूटच्या वेळी आलोय ना. अनेक शब्द तुम्हाला नवीन, अनेक भूमिका तुम्हाला नवीन मिळाल्या. त्यामुळे हे पण आम्हाला सांगायला नाही लागलं की अरे नाही, आपल्या टीम मधला प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 1% का होईना हा त्याचा वाटा आहे आपल्या या सगळ्या जर्नीमध्ये. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण थँकफुल राहायला पाहिजे. सो ही भावना पहिल्यापासून मनात आहे आमच्या बॅकग्राऊंडमुळे, फॅमिली बॅकग्राऊंडमुळे. त्यामुळे मला वाटतं तुमचा साव वरती जो शुद्ध निरागस लागतो त्यातले रे ग म प ध नि हे बाकीचे सगळे आहेत असं तुम्ही म्हणून ते सगळंच छान जमलेलं आहे. पण मुग्धा, तुझ्याकडे जेव्हा आम्ही अगदी खूप लहानपणी बघायचो त्यावेळेला तू जाम हट्टी बिट्टी वाटायचीस, मला पाहिजे तेच, आणि तुला मॉनिटर पण म्हणायचं. ते करत असताना हळूहळू हळूहळू हळू मुग्धा इतकी बदलली की हट्ट बिट्ट काही नाही. ती अगदी म्हणजे अशी खूप मॅच्युअर्ड, आता म्हणजे मोठ्या बाईसारखे जे विचार असतात किंवा तिचं बोलणं, तिचं प्रेझेंट होणं, तुझ्यात स्वतःमध्ये कसे तू बदल करत गेलेस? म्हणजे मुद्दाम काही केलं नसेल पण तरीसुद्धा असे अनेक प्रसंग असतील, तर काय सांगशील तू मला? खूप लहान वयात आपल्याला एखादी संधी मिळते ना, ती आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकते. तशी आमच्या आयुष्यात ती संधी होती. आणि माझंही झालं ना, मी खूप लहान होते, त्यामुळे आम्हाला शूटिंगसाठी जेव्हा सलग 3-4 आठवडे राहायला लागायचं तेव्हा मला वाटायचं की जाऊया आपण घरी, आपल्याला कंटाळा येतोय आता ह्याचा.
मी आमच्या टीम समोर कितीदा रडलेली आहे लहानपणी की मला जायचं आहे आईकडे, मला आता अलिबागला जायचं आहे. पण नंतर त्या गोष्टींचं हळूहळू महत्त्व कळायला लागलं की आत्ता आपण हे जे करतोय याच्यामुळे आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या वाट्याला हे सगळं आलं आहे. हे हळूहळू आई बाबा मला सांगत होते तेव्हा कळत नव्हतं. पण नंतर जसं जसं आमचं शेड्यूल संपत गेलं तसं कळायला लागलं की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की अगदी कमी जणांच्या नशिबी हे येतं जे आपल्या नशिबी आलं आहे. आणि ते आता आपल्याला मेंटेन करायचंच आहे आणि रादर मेंटेन करण्याही पेक्षा ते अधिक वाढवलं पाहिजे. हे कुठेतरी आईबाबांकडनं थोडंसं सांगणं असायचं. त्यामुळे आणि मुळात ना आपले जसे पालक असतात तसे आपण होतो असं म्हणतो ना, तर मुळात आईबाबाच असे काही डिसेन्सी सोडून किंवा म्हणजे शांत स्वभावाचे किंवा खूप ऑर्गनाइज्ड असं म्हणू शकतो आपण तसे होते. त्यामुळे ते बघणंच तसं झालं आईबाबांकडे आणि तसंच अनुकरण केलं गेलं. त्यामुळे ते आपोआप होत गेलं. परत तोच मुद्दा येतो की एक्स्ट्रा एफर्ट्स काही घ्यायला लागले नाही. पण लहान वयात ह्या सगळ्या संधी मिळाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त फिरणं झाल्यामुळे वेगवेगळी शहरं वेगवेगळी लोक बघितल्यामुळे एक आपण कसं असलं पाहिजे याचं एक स्टँडर्ड सेट झालं असं म्हणेन मी. आणि त्या दृष्टीने वाटचाल आपोआप सुरू झाली. बरोबर. प्रथमेश, या सगळ्या प्रवासामध्ये कधी तू पुढे, कधी मुग्धा पुढे, कधी तुम्ही दोघेही मागे, काही वेगवेगळे स्पर्धक पुढे, मध्ये तर तुझा आवाज त्या वयामध्ये सुद्धा फुटला. त्यावेळेला ते नैराश्य न येऊ देता आपण पुढे जायचं, याच्यावर तू स्वतः कशी मात केलीस? मुळात आमचं फील्ड एकच आहे म्हटल्यावर ह्या गोष्टी येणारच आहेत. हे आम्ही ह्या रिलेशनमध्ये यायच्या आधीच एक्सेप्ट केलं आहे. त्यामुळे त्याचं बर्डन कधीच नसतं किंवा ती पुढे जाते किंवा मी मागे राहतोय, मी पुढे जातोय ती मागे राहते. हे म्हणजे नशिबाने आमच्यामध्ये हे सॉर्टेड आहे हा विषय. तर उलट आम्ही ते मागे पुढे असणं हे एकमेकांना एनकरेज करण्यासाठी वापरतो. म्हणजे तो प्रसंग किंवा बाबा ठीक आहे होईल 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 असं एकमेकांना प्रोत्साहन देत राहणं हे आम्ही करतो. आणि आवाज फुटण्याचं तू जे म्हणालीस त्याच्यामध्ये नेमका माझ्या स्पर्धेच्या काळामध्येच आवाज माझा फुटला होता. म्हणजे त्याचं माझ्याकडे एक असं ड्रास्टिक चेंजवालं उदाहरण असं आहे की आमच्या 2 रिहर्सल्स व्हायच्या, त्यानंतर ॲक्च्युअल शूटच्या दिवशी टेक्निकल व्हायची आणि मग आमचं शूट व्हायचं. तर मी हे सुरानो चंद्रवा हे गाणं गाणार होतो नाट्यपद आणि श्रेया घोषाल जी तेव्हा सेलिब्रिटी जज म्हणून आल्या होत्या. तर माझं पहिल्या दिवशीची जी रिहर्सल मी केली ती काळी 4मध्ये गायलो आणि दुसऱ्या दिवशीच्या रिहर्सलला मी पांढरी 5ला आलो होतो, हाफ नोट खाली. आणि ॲक्च्युअल शूटच्या वेळी मी ते गाणं काळी 3ला गायलो. म्हणजे मला पूर्ण 1 नोट म्हणजे उतरून गायलो. मग हा ड्रास्टिक चेंज आहे. तर त्या पॉईंटला माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे की माझा परफॉर्मन्स काहीही झालं तरी मला 100% द्यायचा आहे आणि तो बिघडू द्यायचा नाही, याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे. हे डोक्यात असल्यामुळे जसं आपण म्हणतो की पाण्यात पडल्यावर पोहता येतं, तसाच तो एक भाग होता माझ्यासाठी की ठीक आहे आता काही करो या मरो अशी सिच्युएशन आहे. आपल्याला आवाज फुटलाय हे नॅचरल गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये काही चूक नाही आहे. पण तो त्या स्पर्धेच्या ऐन फायनलच्या पॉईंटला तो हे म्हणजे तो मुद्दा आला माझ्या आयुष्यात. त्यामुळे मी त्याच्यावर 100% मात देऊन माझा परफॉर्मन्स 100% कसा होईल याच्याकडे माझा फोकस असल्यामुळे मी त्याच्यातनं इझिली पास ऑन होऊ शकलो असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे फक्त माझी मानसिक स्थिती असंच नाही, माझे गुरु, त्यांचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितलेला वेळोवेळी सांगितलेला रियाज, कारण रियाजाची पद्धत त्या काळामध्ये वेगवेगळी असते. म्हणजे तुम्ही कंटिन्यू एकाच पद्धतीने रियाज करायचा नसतो, हे प्रत्येकाच्या आवाजाच्या जातीवर अवलंबून आहे. तर त्यामुळे त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेला योग्य वेळी दिलेला सल्ला रियाजाच्या बाबतीत आणि तो मी फॉलो केला. त्यामुळे मी सहज त्याच्यातनं पुढे गेलो. किती छान ना, बोलता बोलता म्हणजे सांगून गेलात तुम्ही की पहिले आई वडील, मग आपले गुरु आणि मग बाकीचा सगळा परिवार आहे. आणि मला वाटतं प्रथमेश असे जे धक्के असतात ते आधीच मिळाले ना तर मला वाटतं आपण जमिनीवर राहतो, नाही का? नाहीतर मग सगळं छान आणि मग मीच शहाणा मीच शहाणी असं होत नाही. बरं, आता आपण पुन्हा प्रेमाच्या गोष्टीकडे येऊया.
आता आमचं ठरलं, पण आता आईबाबांना किती माहिती असेल तरी आपण आपल्या तोंडून सांगणे हा एक मोठा टास्क असतो. तर मला असं कळलं की तुम्ही एकाच दिवशी एकाच वेळी असं सांगणार होतात म्हणे. तर काय त्याच्या नाही तसंच केलं. माझ्या घरी सांगायला खरं काही प्रॉब्लेम नव्हता, कारण ऑलमोस्ट माहितीच होतं. पण हिच्या घरी थोडंसं तिला दडपण अशासाठी होतं, मी म्हटलं तसं की बहिणीचं लग्न ठरायचं होतं आणि ते सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिचं MA कम्प्लीट व्हायचं होतं. त्यामुळे ती सांगणार कसं. त्यामुळे तिने मला होल्डवर ठेवलं होतं की थांब, तुझ्या घरी तू केव्हाही सांगू शकतोस, पण आपण दोघांच्याही घरी एकदमच सांगायचं. तर त्यामुळे आम्ही एक दिवस असा निवडला की आपण आता म्हणजे एकदम अनुकूल वातावरण आहे असं. तर मग आम्ही एक दिवस निवडला, एक वेळ निवडली. मी कोकणात माझ्या घरी होतो तेव्हा, आणि तेव्हा मी माझ्या आईबाबांना सांगितलं. हिला जरा खूपच टेन्शन आलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्याच्या सपोर्ट सिस्टीममध्ये हिची ताई होती खूप. त्यामुळे तिला आधीपासून थोडं माहिती असल्यामुळे मग शेवटी म्हणजे ताईचं असं झालं की मी आई बाबा ताई असे आम्ही बसलो होतो आमच्या घरी, आणि ताई मला असं इन्सिस्ट करत होती की आता सांग मुग्धा, आता ठरलंय ना आपलं की आज सांगायचंय, प्रथमेश सांगणार आहे त्याच्या घरी, तू पण सांग आता. तर 35 मिनिटं आणि 3 सेकंद. तर ती खूप इन्सिस्ट करत होती मला, पण माझं धाडस होत नव्हतं. म्हणजे धाडस होत नव्हतं फॉर नो रिझन, काही असं काही स्पेसिफिक कारण आहे असं नाही. ते थोडं मित्र-मैत्रिणी म्हणाला तर काही गोष्टी ते नव्हतं होत. आणि मग तिने खूपदा इन्सिस्ट केलं पण ते नाही झालं. शेवटी ती म्हणाली आता मीच सांगते, आणि तिनेच सांगितलं खरं घरी. म्हणजे आणि मग मी सांगितलं पुढचं. आमचं एक बाजूला चॅटिंग सुरू होतं की मी सांगितलंय, तुझं काय स्टेटस. वातावरण गंभीर का नॉर्मल सांग. काय आई बाबा हसले? हो, आई बाबा हसले आणि म्हणाले आम्हाला कल्पना होतीच याची. आणि सेम दोघांच्याही घरी सेमच रिॲक्शन होती. आम्हाला कल्पना होती, आम्ही फक्त तुमच्या तोंडून कधी येतं याची वाट बघत होतो. सो डायरेक्ट लग्न कधी करताय, डायरेक्ट डिस्कस करूया का असंच आम्हाला हो. तुमच्या घरातील दोन्हीही बाजू सेमच आहेत, म्हणजे तू संगमेश्वर चिपळूण त्या साईडचा म्हणजे कोकण, आणि तुम्ही अलिबाग. सेम आहे सगळं अगदी. हो, म्हणजे फार फरक मला 1 वर्ष झालं आता आमच्या लग्नाला, पण मला असं काही फार फरक नाही वाटला. काही आपण बोली भाषेतले शब्द म्हणतो ना, काही वेगळे शब्द आहेत असं, तेच वेगळे आहेत. बाकी तसं काही फार संस्कार आणि लाईफस्टाईल सेम आहे, त्यामुळे काही बऱ्यापैकी सेम आहे. आणि ते माझं जे गाव आहे कोकणातलं ते आरवली, ते म्हणजे खेडेगाव आहे. आणि ही अलिबागला जरी राहत असेल तरी सुद्धा हिचं मूळ घर खेडेगावातच आहे. अलिबागपासून 8-10 किलोमीटरवर खानावळ म्हणून. त्यामुळे ती आत्तापर्यंत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तिथे दीड महिना तिथे राहायची. सो तसं तिला काही फार डिफरन्स नाही वाटत. सेम आहे, त्यामुळे असं काही वेगळं नाही वाटत. मातीतले पाय माती लागल्यामुळे जमिनीवर तुम्ही कायम असता, याचं मला खूप कौतुक आहे. प्रथमेश, सगळ्या मुलींचा तुझा निषेध असा आहे की ही फक्त छान आणि बाकी म्हशी असं तू म्हणालेस. हे बरोबर नाही, चूक आहे. त्यामुळे समस्त मेहुण्या वर्ग एकदम तुझ्यावर रागवलेला, पण तरी सुद्धा तो उखाणा मला घेऊन दाखव, मला खूप मजा आली आहे. तू म्हणस तो उखाणा आता. कपात घेतला चहा, चहा खाली ठेवली बशी. कपात घेतला चहा खाली ठेवली बशी. मुग्धा माझी गरीब गाय, बाकी सगळ्या मारक्या म्हशी. बघ, नुसत्या म्हशी नाही तर मारक्या म्हशी म्हणालाय. ऍक्च्युली ते काय होतं माहितीये का की मी असं खूप आधीपासून ठरवून ठेवलं होतं की गृहप्रवेशाच्या वेळी हा उखाणा घ्यायचा. का? मी कुठेतरी तो वाचला होता किंवा कुठच्या तरी व्हिडिओमध्ये पाहिला होता. कारण काय की हिची पाठवणीच्या वेळेचं जे वातावरण काय असणार आहे ना, हे मला आधीपासूनच माहिती होतं. कारण एकतर मृदुलचं पण लग्न झालं होतं, म्हणजे हिच्या बहिणीचं, आणि 15 दिवसात हिचं झालं. त्यामुळे 2 मुलींची लग्न एकाच महिन्यात झाली. सो ते काय वातावरण असणार, एकदम गंभीर असणार हे मला माहिती होतं. सो ते काहीतरी हलकं फुलकं करावं यासाठी मी हे आधीच ठरवून ठेवलं होतं, आणि माझा हेतू साध्य झाला. कारण एकदम सगळे खळखळून असले त्या उखाण्यावर. कसला भारी आहे ना, किती गोड, म्हणजे किती सगळ्यांचा विचार करतोय. एवढं सगळं माहिती होतं. खरं प्रथमेश आपला गुणी बाळ आहे, आता तो जावई होणार आहे, तरी आई बाबा गलबलले खूप. हो, कारण मी आणि ताई शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून बाहेर राहत होतो. पण कसं प्रथमेश म्हणाला तसं एकाच महिन्यात आमच्या दोघींची लग्न झाली, आणि मी आणि आई बाबा
किंवा मी आणि बाबा जास्त कार्यक्रमाच्या निमित्ताने ना दोघं खूप फिरलोय लहानपणापासून. म्हणजे मी बाबा आमचा ड्रायव्हर किंवा बाबाच कधीतरी ड्राईव्ह करतायत, मी त्यांच्या बाजूला बसलीये किंवा रादर झोपलीये आणि आम्ही प्रवास करतोय. सो आमच्या असा कनेक्ट किंवा अशा आठवणी खूप आहेत. किंवा आईने मला म्हणजे बाबांना जेव्हा शक्य व्हायचं नाही तेव्हा आई यायची माझ्याबरोबर, असे प्रसंग खूप आहेत. त्यामुळे जरी खूप आधीपासून आम्ही बाहेर राहत असलो तरी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कनेक्टेड होत्या ना, की ह्यातलं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर लगेच ड्राईव्ह करायला लागले. मी लगेच गाडी शिकले आणि लगेच ड्राईव्ह करायला लागले. आणि मी बाबांना कमी ड्राईव्ह करायला द्यायचे, कारण खूप वर्ष त्याने ड्राईव्ह केली होती कार. त्यामुळे माझं असं होतं की बाबांना आता कमी ड्राईव्ह करायला लागलं पाहिजे. तर मी खूप गाडी चालवायचे आणि बाबा एक्झॅक्ट अपोजिट झाला रोल. म्हणजे मी बाजूला बसायचे, ते बाबा बाजूला बसायला लागले आणि मी ड्राईव्ह करायला लागले. तर एक लग्नाच्या वर्षभर आधी वगैरे असं बाबांचं थोडं झालं की आता मला परत करू दे ड्राईव्ह, तू लग्न होऊन गेलीस की मग आता मलाच करायचंय ड्राईव्ह. सो असे ना खूप छोटे छोटे पॉईंट्स होते जे खूप मॅटर करत होते आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे त्यांना जास्त वाटलं. आणि कितीही काही म्हणलं ना, कितीही आपण बाहेर राहत असलो तरी तो क्षण किंवा तो पॉईंट असा घेतो ना की आता प्रायोरिटीमध्ये ॲड होते ना. म्हणजे पूर्वी मी मुंबईत राहायचे तेव्हा मुंबईतलं माझं काम झालं की मी अलिबागला जायचे, हे एकमेव माझं घर होतं. तर आता मी मुंबईतनं मी आरवलीत पण जाते, प्रायोरिटी ॲड होते. त्यामुळे डिवाइड होतं. जर 4 दिवस मी अलिबागला राहू शकत असेल तर मी आता कदाचित 1 किंवा 2च दिवस अलिबागला राहू शकतो. आता मी पुण्यात राहतोय त्यामुळे ते एक स्टेशन आहे. म्हणजे मुंबई, पुणे, अलिबाग आणि आरवली अशी 4 घरं अचानक प्रायोरिटी मध्ये आली. त्यामुळे ते तशा अर्थी थोडस त्यांना वाटलं. पण ओके आता मुग्धा बाळाचं काय झालं ते माप ओलांडताना की चला म्हणजे किती तो ओळखीचा असला काय झालं तरी लग्न म्हणजे लग्न आणि मुलगी निघाली, आपण निघालोय का ते बाल वयासारखं चला आपण आता दौऱ्याला निघालोय असं तुला वाटलं? हा, म्हणजे माप ओलांडताना असं काही बर्डन किंवा प्रेशर किंवा बापरे आता झालं ना, आता झालं लग्न झालं आपलं असं नाही वाटलं. कारण ह्याची खात्री होती की लग्न जरी झालेलं असलं तरी असं काही इक्वेशन्स फार बदलणार नाही आहेत कुठलीच. म्हणजे मी आरवलीत गेले किंवा आपलं घरच बदललं, आता आपण सून आहोत किंवा आता आपल्यावर खूप जबाबदारी आहे किंवा असं काही होईल असं मला वाटलं नव्हतं आणि तसं झालं नाही. जशी मी अलिबागला राहत होते तशीच मी आरवलीत राहते. जशी मी आईला अलिबागला मदत करत होते तशीच मी आता नीना काकूला प्रथमेशच्या आईला मदत करते. त्यामुळे इक्वेशन्स काहीच बदलली नाही, फक्त एक घर होतं ते 2 घरं झाली. जास्त छान माणसं आणि परिवार, भरपूर माणसं मिळाली. तुम्ही तुमचं अजून एका गोष्टीसाठी कौतुक आहे की घरात चालणाऱ्या सगळ्या परंपरा, सगळे सण तुम्ही इतक्या छान पद्धतीने एन्जॉय करता म्हणण्यापेक्षाही तुम्ही त्याच्यामध्ये इतके सहभागी असता की एका छान कुठल्या तरी मला वाटतं रामनवमीचा उत्सव असावा किंवा तेव्हा मुग्धा छान डेकोरेशन करत होती छान, आणि मग 3 वाजता आम्ही पोहे खातोय वगैरे असं तू टाकलं. इतकं कौतुक आहे. लोकांना खरं तर आजच्या पिढीला नको आहे हे त्यांना इव्हेंट हवेत. सत्यनारायणची पूजा असेल ना तर ते लाइटिंग कसं करू याच्याकडे, पण मूळ सत्यनारायणची पूजा म्हणजे काय हे त्यांना नको आहे. पण तुम्ही इतकं छान, आता प्रथमेश गात असताना तू टाळ घेऊन हे करताना पण मी पाहिलेलं आहे. हे मनापासून आवडते तुम्हाला सगळं खूपच. हो, म्हणजे माझ्या घरीच ती परंपरा आहे. 97 वर्ष झाली आता पर्यंत एकही गुरुवार चुकलेलं नाही असं भजन चालू आहे आमच्याकडे. 97 वर्ष. हा, तर ती घरी परंपरा असल्यामुळे लहानपणापासून माझं तिथेच मी वाढलोय. त्यामुळे मला ते होतच पहिल्यापासून. पण मला हिची खरंच कमाल आणि कौतुक वाटतं. कारण हिने लग्नाआधी 1-2-3 वेळा तिने भजन अटेंड केलेलं होतं किंवा गोवा साईडला काहीतरी कार्यक्रम होते आमचे किंवा कोकणात, तेव्हा ती गुरुवारच्या वेळीच आली होती आणि तिने भजन अटेंड केलेलं होतं. पण लग्नानंतर तिने हे सगळं जवळून बघितल्यानंतर ना तिला एवढी त्याची आवड निर्माण झाली की आता आम्ही अशा पॉइंटला आरवलीत जायला बघतो की गुरुवार बघूया, गुरुवारचं भजन बघूया, म्हणजे आपल्याला
म्हणजे सेवा करायला मिळेल आणि मग आपली कामं पण होतील. आणि हे ती स्वतःहून म्हणते, त्यामुळे मला म्हणजे मी खूपच भाग्यवान आहे असं. खरे खरे खरे. आता मी स्टार आहे, मी कशाला गाऊ आणि त्यात काय गायचंय वगैरे असा कुठलाही अभिप्राय नसताना सेवा म्हणजे सेवाभाव. मगाशी पण ती म्हणाली मला सज्जनगडावर सेवा करायची आहे. किती गोड, म्हणजे इतकं छान पण कुठून आलं तुझ्यामध्ये पण मला मुग्धा, कारण किती लाडावलेली आहेस तू अशी बघितलीस तर, म्हणजे ना. आई बाबा नाही माहिती मला कुठून आलं, आई बाबा असतील किंवा म्हणजे एक पॉइंट असा येतो ना की आपण काहीच करत नसतो, देव सगळं करत असतो, आपण फक्त त्याचा मेडिएटर असतो असं म्हणतो आपण. तसं काहीतरी असेल कदाचित. आणि मुळात म्हणजे मला अजून आत्ता जे गुरुवार भजनाबद्दल प्रथमेश म्हणाला ना, तसं बघायला गेलं तर आमच्या घरी म्हणजे अलिबागला असं फार आध्यात्मिक वातावरण तेवढं नाही, म्हणजे नाही असं नाही, पण आरवलीत आमच्याकडे जेवढं आहे तेवढं अलिबागला नाहीये. आणि मग जेव्हा गुरुवार भजन मी लग्नाच्या आधी गेले गुरुवार भजनाला, तेव्हा नंतर मला असं वाटायला लागलं की ह्या अर्थी सुद्धा आपण केवढे भाग्यवान आहोत की एवढी 97 वर्षांची परंपरा असलेल्या घरात आपण आता जातोय, तर ती आपण किती अभिमानाने पुढे नेली पाहिजे, किती अभिमानाने ती अटेंड केली पाहिजे. हा एक त्याच्या मागचा उद्देश होता किंवा हा दृष्टिकोन होता. आणि मग ते पुढे आपोआप होत गेलं की आपण आता गुरुवार बघूया आणि मगच आपण आरवलीत जाऊया, म्हणजे आपल्याला गुरुवाराचं भजन मिळेल, असं ते होत गेलं. तुमची वय काय, तुम्ही बोलताय काय, असं काही झालं ना की मला वाटतं की पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा. हे काहीतरी मागच्या जन्मातले कुणीतरी मोठे गायक आहेत आणि ते पुन्हा जन्म घेऊन आले असं मला वाटतं. कारण कसं वय काय, शिकलात कधी, एवढा सेवाभाव वगैरे म्हणण्या इतपत तुमची पर्सनॅलिटी, तुमची बुद्धिमत्ता सारं काही विलक्षण आहे. पण त्याने छान घेतला उखाणा, तुम्ही काहीच व्यक्त केलं नाहीत. मला जरा विचार मुग्धा, तुला गाणं किंवा उखाणा घ्यावाच लागेल. येस, मी उखाणापेक्षा गाणं म्हणते. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू जीव लगा, कधी रे येशील तू, जीव लगा, कधी रे येशील तू, जीव लगा, कधी रे येशील तू. आला ग आला. उखाणा करू नको बहाणा असं करत दिवसा मागून. किती छान ना. देश विदेशामध्ये फिरण्याची तुम्हाला संधी मिळाली, त्यानिमित्तानं अनेक तुमच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक रसिक तुम्हाला भेटले, तेव्हा तुमचे कसं स्वागत करायचे. कुणी गालगुच्चा, एअरपोर्टला वगैरे तुमचे गालगुच्चे वगैरे घेताना सुद्धा फोटो फ्लॅश झालेले आहेत. मुग्धा, खूप लहान होतीस, तुला राग यायचा का ग तेव्हा? हे कसलं प्रेम. हो, खूप लहान होते तेव्हा यायचं, कारण सगळेच जण तसंच करायचे ना. मग कंटाळायचा की बास आता मला थोडं शांत बसू दे असं व्हायचं. पण ते लहान होते त्यामुळे व्हायचं. नंतर कळायला लागलं की हे सगळं ते प्रेमाने करतायत, त्यांचं खूपच प्रेम आहे आपल्यावरती आणि त्यांना खूपच आपण आपल्या घरातले वाटतोय. म्हणजे आम्हाला कितीतरी लोक तेव्हाही सांगायचे, अजूनही असं सांगतात की तुमचं गाणं आम्ही ऐकायचो ना तेव्हा आम्ही आमच्या घरातलं कोणतरी तिथे जाऊन गातंय असं आम्हाला वाटायचं. त्या दृष्टीने आम्ही तुमच्याकडे बघायचो, त्यामुळे त्या भावनेने ते सगळं करायचं. इव्हन आता सुद्धा आमचं लग्न झाल्यानंतर किती लोक आम्हाला सांगतात, अजूनही वर्ष झालं तरी, की आमच्या घरातल्याच 2 व्यक्तींचं लग्न झालंय असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे तू आमची मुलगी पण आहेस आणि तो आमचा जावई पण आहे आणि वाईस वर्षा, म्हणजे तू आमची सून पण आहेस आणि तो आमचा मुलगा पण आहे. म्हणजे आम्ही डिक्लेअर केलं ना तेव्हा त्या फोटोज खाली कमेंट्स होत्या की लग्नाच्या दिवशी तुम्ही फेसबुक लाईव्ह करा, आम्ही इकडनं अक्षता टाकू. तर ते सगळं प्रेम होतं, त्यामुळे एका पण नंतर राग यायचा बंद झाला. किती छान. प्रथमेश, तुम्ही खरंच पुन्हा एकदा विचारते की किती लहान आहात तुम्ही, आणि मॉडर्न पद्धतीने खरं तर लग्न व्हायला हवं होतं, इव्हेंट व्हायला हवा होता, पण तुम्ही इतकं पारंपरिक पद्धतीने आपल्या गावामध्ये लग्न केलं. हे ठरलं होतं तुमचं तसंच? हो, म्हणजे सुदैवाने त्याच्यावर सुद्धा आमचं एकमत झालं. कारण मुळात विवाह हा संस्कार आहे आपल्या ह्याच्यामधला, शास्त्रामधला, संस्कृतीमधला.
तर तो संस्कारासारखाच झाला पाहिजे असं आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं. मग त्याच्यामध्ये जे काही काय म्हणतात वेदोक्त मंत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच पाहिजेत. कोणताही विधी त्याच्यामधला मिस झाला नाही पाहिजे, हे आमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं. त्यामुळे त्या पद्धतीनेच आम्ही तो सोहळा केला. म्हणजे खऱ्या अर्थी विवाह संस्कार झाला. खरे खरे नववारी वगैरे नेसून आमची मुग्धा आली, तू पगडी घालून, मुंडावळ्या, वा 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 वा. आणि विधी एकही त्याच्यात मिस नाही झाला. सगळे विधी झाले. म्हणजे तिथे आलेल्या बऱ्याच आमच्या नातेवाईकांना प्रश्न पडला की अरे हे विधी होतात, म्हणजे हे विधी आजकाल होतच नाहीत असं झालंय. पण ते सगळे विधी झाले तिथे. म्हणजे जवळपास 16 ते 17 गुरुजी होते. हा, आणि त्याच्यातले 3 घनपाठी होते. त्यामुळे एकदम आम्हाला जसं हवं होतं तसं लग्न झालं. राजेशाही राजघराण्यातल्या जे असतात ना शाही विवाह, पण शाही करताना त्या वेगळ्या भाज्या हे असं नाही, तर अगदी आपलं लग्न. बऱ्याच पोस्ट आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की असा विवाह सोहळा आम्ही कित्येक वर्षांनी पाहिला. कारण सगळे इव्हेंट होतात ग ते. असं यायचं, मग या चौकोनात उभं राहायचं, मग असं होणार, मग ते उचलून घेणार. तो एक जो काय प्रकार आता सध्या आहे. चला, खूप छान. या निमित्तानं या सगळ्या परिवारामध्ये अनेक दिग्गजांच्या भेटी आणि त्यांना पाया पडण्याची संधी मिळाली. किशोरी ताई आहेत, निळूभाऊ फुले आहे, श्रीनिवास खळेकाका आहेत. मुग्धा, तेव्हा कळत होतं ही कोण एवढी मोठी माणसं आहेत आणि यांच्यापर्यंत आपण जाऊन पोचतोय. म्हणजे लोकांना नुसतं आता त्यांचे चित्रपट पाहणं किंवा खळेकाकांची गाणी ऐकणं इतपतच ही माणसं अनेकांना माहिती आहेत. तुला तर किती कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत सगळ्यांनी. लहान होते त्यामुळे आपण किती मोठ्या माणसांना भेटतोय किंवा आपण ज्या माणसांना भेटतोय ती माणूस म्हणून सुद्धा किती मोठी आहेत आणि कलाकार म्हणून सुद्धा किती मोठी आहेत हे कळत नव्हतं. पण आपण खूप भाग्यवान आहोत आणि हे कोणाच्याही नशिबी हे नाही आहे जे आपल्याला मिळतं आहे हे कळत होतं. त्यामुळे ते आपण जपलं पाहिजे आणि आपण फार तिथे गडबड नाही करायचे. आपण शांतपणे सगळ्यांशी बोलायचं आहे किंवा रादर सगळ्यांचं ऐकायचं आहे, बोलायचं नाहीच आहे. आणि म्हणजे त्या भेटी झाल्यानंतर जशी मी मोठी होत गेले तसं कळलं की किती मोठ्या लोकांना आपल्या नकळत आपलं भेटणं झालं आहे किंवा आपल्या नकळत किती लोकांचे आपल्याला आशीर्वाद मिळालेत, किती मोठ्या माणसांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आहे हे नंतर कळत गेलं. आणि खरंच परत तेच म्हणेन मी, खरंच आम्ही भाग्यवान आहोत की एखाद्या कलाकाराचं असं स्वप्न असतं ना की आपल्याला लता दीदींना भेटायचं आहे, आपल्याला खळे काकांना भेटायचं आहे, आपल्याला हृदयनाथ मंगेशकरांना भेटायचं आहे. हे सगळं स्वप्न मी बघण्याच्या आधीच ती स्वप्न पूर्ण झालेली होती. त्यामुळे खरंच नशीबवान आहे. होय. आणि मग खळेकाकांच्याच कार्यक्रमामध्ये त्यांना आदरांजली वाहताना उगवला चंद्र पुनवेचाला सलग 3-4 वेळेला वन्समोर मिळाला. हे दैवी आहे की नाही सगळं ना. प्रथमेश, तुला सुद्धा किती म्हणजे किती गोड गुणी आणि संस्कारी गायक असं एक तुझं छान, तुला कोणाकोणाचे आशीर्वाद, कशा पद्धतीने तुझं कौतुक होत गेलं? जसं आम्ही सारेगमपमध्ये असताना तर आम्ही सगळ्यांना कॉमनच भेटलो. म्हणजे तुझी नावं घेतलीस, खळे काका असतील, निळू फुले जे असतील किंवा किशोरीताई असतील, लता दिदी, पंडित हृदयनाथ मंगेशकर आम्हाला जज म्हणून आले होते आणि त्यांना आमचं गाणं आवडलं म्हणून त्यांनी पुढचा 1 आठवडा आमच्याबरोबर त्यांनी घालवला आणि शिवकल्याण राजाचा एपिसोड केला आमच्यासोबत. म्हणजे आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांच्यासोबत केला. पण त्यांची भावना अशी होती की अरे ही छोटी छोटी मुलं एवढी कमाल करतात तर आपण यांच्याबरोबर शिवकल्याण राजा ही संकल्पना घेऊन ती टेलिव्हिजनवर त्याचं हे करूया. तर त्याच्यामध्ये तर 8 दिवस आम्ही त्यांच्याबरोबर होतो. म्हणजे तुला खोटं वाटेल, सकाळी ते यायचे रिहर्सल रूममध्ये, आमचा एक हॉल ठरलेला होता. सकाळी 9-9:30ला ते यायचे. एकदा हार्मोनियम घेऊन बसले खुर्चीमध्ये की रात्री 10:30-11पर्यंत उठायचे नाहीत. काय सांगतो? एकदाही उठायचे नाहीत. हे मला अगदी व्यवस्थित आठवत आहे. म्हणजे बैठक काय असते ना हे आम्हाला तिथे बघायला मिळालं की बैठक तुमची प्रॉपर बेस तयार असेल ना, बैठक तुमचं पेशन्स त्याच्यामध्ये असतो की नाही काय झालं तरी हे झाल्याशिवाय उठायचं नाही. पण अगं असं किती वेळ, सकाळी 9:30 पासून रात्री 10:30-11पर्यंत. आणि तसं तुम्ही केलं? नाही, आम्ही नाही केलं, कारण आम्ही खूप जण असल्यामुळे एकाची रिहर्सल झाली की दुसरा यायचा. पण ते कंटिन्यू बसून असायचं. पाहायला मिळालं ना? हा, पाहायला मिळालं. आणि तो एक वेगळा अद्भुत एक्सपिरियन्स होता. त्यांनी कंपोज केलेलं गाणं ते आपल्याला शिकवतात आणि ते सुद्धा शिवकल्याण राजा. म्हणजे एखादा संगीतकार आपल्याला एखादं गाणं शिकवतो हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो. पण ते कोण होते संगीतकार? म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर.
हा जो एक अनुभव होता ना, म्हणजे एक सुवर्ण काळ होता तो आमच्यासाठी. म्हणजे एका ठराविक कालावधीमध्ये आम्हाला खूप गोष्टी अशा पटापट झाल्या आमच्या आयुष्यात आणि त्या खूप काही शिकवून गेल्या. तसे हे एक्सपिरियन्स होते. त्यानंतर सारेगमपचं शेड्यूल झाल्यानंतर मी भारतरत्न पंडित भीमसेन जोशींना भेटलो. त्या कालावधीमध्ये आमचा प्रयत्न चालला होता भेटायचा, पण नाही झालं पॉसिबल. पण नंतर मी त्यांना भेटलो. मग त्यांनी तेव्हा खूपच ते म्हातारे होते, थकले होते. तर मला म्हणाले की त्यांच्या आवाजात काहीतरी ऐकवा असं म्हणाले. हे 2च शब्द बोलले. मग त्यांनीच गायलेली यमनची बंदिश, एक रेकॉर्ड आहे यमन रागाची, द्रुतबंदिश गाऊन दाखवली. मग एक भजन गाऊन दाखवलं त्यांनीच गायलेलं. मग छान गायलात असं म्हणाले. ते ना तो आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. आणि त्यानंतरचा योग म्हणजे तो प्रसंग झाल्यानंतर काही वर्षांनी मी त्यांच्याच घराण्याचं गाणं काही वर्ष शिकलो. किराणा घराणं ते गायचे, जयतीर्थरांकडे त्यांच्याच घराण्याचं गाणं काही वर्ष शिकलो. म्हणजे मला असं नंतर मग असं हे लागलं, टोटल लागली की अरे ते शिकायचं होतं म्हणून त्या घराण्याच्या एका काय म्हणतात मूळ पुरुष म्हणण्यापेक्षा बुजुर्ग अशा गायकाकडनं आपल्याला आशीर्वाद मिळाले याच्यासाठी की आपल्याला पुढे ते शिकायचं होतं. त्यामुळे हे खूप छान दैवी अनुभव आहेत. तुला माहिती का मुग्धाने तुझ्याशी लग्न का केलं याची अनेक कारणं मी तुला सांगते. एक तर तू खूप चांगला आहेस, तिच्यावर प्रचंड प्रेम करतोस, उत्तम माणूस आहेस. आता हळूहळू बापरे. हा नंतर उत्तम हे आहेस, उत्तम ते आहेस, उत्तम हे 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 आणि उत्तम सुगरण आहेस. हे मुख्य पहिलं कारण आहे. आयुष्यभर तू उत्तम खायला घालणार हे तिला माहित असल्यामुळे लग्न केलं. सांग तू आता. हा मला काय म्हणणं आहे आपलं. पण हे जसं तू म्हणालीस की हे कारण आहे, पण खरं सांगू का मी, हे नाही आहे कारण. म्हणजे तो उत्तम सुगरण आहे हे 200% खरं आहे, पण त्यासाठी मी लग्न केलं हे जे तू म्हणतेस ते तेवढं खरं नाहीये. कारण मी त्याला हो म्हणाल्यानंतर मला हे कळलंय की तो उत्तम सुगरण. तुला माहिती होतं, तुला माहिती आहे, तू उगाच सांगतेस, तुला माहिती होतं, हळूच माहिती होतं तुला ते. नाही पण म्हणजे ते हे आता हे कसं काय बाबा, आता काहीतरी तुझी कमी असायला हवी. हे पण आहे आता तुझ्याकडे. हे आता कुठून शिकलास तू एवढ्या लहान वयामध्ये. नाही मला ना, मी गायक झालो नसतो तर मी हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो असं माझं ठरलं होतं. कारण आमचं हॉटेल आहे घरी. बर. हा म्हणजे छोटंसं आरवलीला. तर ते लहानपणापासून बघत आलोय आणि मुळातच खवय्या आहे मी. तर त्यामुळे जे आपण खातो ना ते आपण केलं तर काय होईल किंवा आपल्याला करता आलं पाहिजे अशी एक उत्सुकता पहिल्यापासून लहानपणापासून होती. आणि मुळात मला असं वाटतं की आपण स्वतः केलेलं जे अन्न असतं ना ते बाहेरच्यापेक्षा खूप जास्त हेल्दी असतं, कारण आपण ते खूप मनापासून करतो. बाहेर कोण कसं करतं आपल्याला माहिती नाहीये. सगळं येतं तुला करायला. हा म्हणजे ऑलमोस्ट. काय सांगतो. अहो भाग्यम, मला तुझी पत्रिका बघायलाच पाहिजे. आणि मुग्धा तुला. मलाही आवडतं खूप स्वयंपाक करायला. तुला करायची वेळ आली नसेल कदाचित. येते अगदीच येते. म्हणजे नाही मी तुला आधीच विचारते. म्हणजे नाही आधी तर नाही आली. आधी अजिबात मला ताईला दोघींनाही कधी स्वयंपाक करायची वेळ नाही आली. कारण आम्ही अलिबागला जेव्हा राहत होतो तेव्हा आईचं थोडं असं होतं की तुम्हाला नंतर करायचंच आहे सगळं, तर तुम्ही आता करू नका, आता आराम करा, असं एक आईचं होतं. मग आम्ही बाहेर राहायला लागल्यानंतर आम्ही पेइंग गेस्ट राहायचो, त्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला काही करायला लागायचं नाही. एकतर आम्ही ज्यांच्याकडे राहायचो, ज्या आजींकडे राहायचो त्या आजी करायच्या किंवा मग डबा यायचा बाहेरून, त्यामुळे काही करायला लागलं नाही. त्यामुळे असे अनेक पदार्थ आहेत की जे मी आमचं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा केलेत. अनेक. त्याच्यात पोळी पण आहे. म्हणजे पोळी मी कधीच केली नव्हती. आमटी भाजी वगैरे मी करायचे आधी कधीतरी, जेव्हा आई कुठेतरी गेली आहे आणि करायचे आता तेव्हा करायचे, पण सवय कसलीच नव्हती. म्हणजे सलग 4 दिवस सुद्धा मी आमटी भाजी कधी लग्नाच्या आधी केलेलं नव्हतं. आणि पण आवड खूप होती. प्रथमेश जसं म्हणाला तसं आई जेव्हा स्वयंपाक करायची ना तेव्हा मला लुडबुड करायला आवडायचं खूप. म्हणजे आई फोडणी करते तर मी फोडणी बघायचे, आई काय घालतेय भाजी करताना, कुठला मसाला घालतेय, काय घालतेय, हे सगळं मी बघायचे. त्यामुळे आवड खूप होती. आणि जेव्हा आवड असते तेव्हा ते आपोआप छान होत जातं. तू चांगलं बनवतेस का तो छान बनवतो जास्ती?
नाही नाही असं नाही. हुकमी एखादा पदार्थ जर असेल तर 100% काय म्हणजे कुठले सांग ना हुकमी. नाही, कोणतीही भाजी अचानक त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा करायची असेल अशी भाजी असेल तरी सुद्धा ती कमालच करते पहिल्या वेळी सुद्धा. म्हणजे असं कधी झालं होतं तोंडल्याची भाजी करताना. तोंडल्याची भाजी आणि प्रथमेशला इतकं जेव्हा म्हणजे तो इतका फूडी आहे की पालेभाज्यांचा जेव्हा सीझन असतो ना किंवा इन जनरलच भाज्या त्याला घरात आणायला एवढ्या आवडतात की जेव्हा मी पुण्यात असतो तेव्हा मी त्याला म्हणते आपण 2घच जण आहोत घरात, एवढ्या भाज्या नको आणू. आणि पालेभाज्यांचा सीझन असतो तेव्हा त्याला सगळ्या पालेभाज्या हव्या असतात. त्याला हिरवंगार आवडतं. म्हणजे त्याला चंदन बटवा, करडई वगैरे अशा कुठल्या कुठल्या पालेभाज्या आवडतात ज्या मी लग्नाच्या आधी कधी बघितल्या पण नव्हत्या, ऐकल्या पण नव्हत्या. आणि आत्ता लग्नानंतर मध्ये एकदा तो त्या भाज्या घेऊन आल्या, मग मी माझ्या पद्धतीने त्या केल्या. माझ्या पद्धतीने म्हणजे मी दोन्ही आयांना विचारलं की कशा करू आणि मग मी त्या भाज्या केल्या आणि त्या खूप छान झाल्या असं त्याचं म्हणणं आहे. कमाल. मी म्हटलं ना असं कोणतं हे असेल, अशी कोणती भाजी असेल किंवा असा कोणता पदार्थ असेल की जो ती पहिल्यांदाच करणार आहे तो हुकमी होणारच चांगला. कसं माहितीये, मुग्धा जिथे हात ठेवते ना त्याचं सोनं करून टाकते. ते मुग्धा आहे. प्रथमेश, तू मगाशी म्हणालास की मी गायक झालो नसतो तर गायक झालो नसतो तर म्हणजे हे ठरवलं कसं तुम्ही दोघांनी? तू कसं ठरवलंस का ही स्पर्धा झाली आणि तो मार्ग आपोआप मिळाला? हां, तू म्हणालीस आत्ता करेक्ट की आम्ही ओके आता आपण गाण्यामध्ये करिअर करूया हे आम्ही ठरवण्याच्या आधीच आमचे प्रवास सुरू झालेले होते गाण्यामध्ये. आणि एका पॉईंट नंतर हे लोकांनीच ठरवलं की हां तुमचं आता छान मस्त होणार करिअर ह्याच्यामध्ये. किंवा आम्हाला जे गेस्ट जज यायचे ते प्रत्येकजण आम्हाला म्हणायचे की यू हॅव ब्राईट फ्युचर. म्हणजे आम्ही हे ठरवलंच नाही की आपल्याला गाण्यात करिअर करायचं, तेव्हाच सगळे आम्हाला म्हणायचं की तुमचं गाण्यात करिअर उत्तम होईल किंवा गाण्यात करिअर उत्तम सुरू आहे. त्यामुळे असं काही आम्ही ठरवलं नाही, ते आपोआप होत गेलं. हा, सारेगमपच्या आधी मी तालुकास्तरीय स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धांमधनं भाग घेत होतो. त्याच्यामध्ये चांगलं यश मिळवत होतो. त्यानंतर मग मी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली प्राथमिक तिकडेच कोकणात. तोपर्यंत पण असं काही ठरलेलं नव्हतं की अरे आपण स्पर्धा जिंकतोय, आपण शिकायला सुरुवात केली आहे तर आता आपण गाण्यात करिअर करूया, असं काही नाही. ठीक आहे, आपल्याला आवडतं आहे ना, आपण ते करूया. मुळात घरातनं पण आम्हाला सपोर्ट मिळाला या बाबतीत. तर त्यानंतर ही स्पर्धा आली आणि मग तर ठरलं की नाही, हा छान प्लॅटफॉर्म मिळाला तर याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्यामुळे मग तेव्हाच तो डिसिजन झाला असं म्हणेन आणि नकळत झाला. म्हणजे किती गोड ना. म्हणजे हे तेच म्हटलं, मग तू जर झाली नसतीस समजा गायिका, असं गृहीत धरू आता आपण, तर काय तुला व्हायचं होतं? काही ठरलं नव्हतं? मी मगाशी म्हणाले तसं मी लहानपणापासून बऱ्यापैकी अभ्यासू होते, त्यामुळे मला सायन्स फील्ड खूप आवडायचं, रादर अजूनही आवडतं. म्हणजे त्याच्याचसाठी मी खरं तर BSc केलं. म्हणजे मी गाण्याचं करिअर सुरू असताना मी खरं आर्ट्स घेऊ शकले असते, पण मी ते न घेता सायन्स घेतलं आणि मग मी BSc केलं. BSc स्टॅटिस्टिक्समध्ये केलं. माझी खूप इच्छा होती की सायन्समध्ये काहीतरी करावं आपण, तर मी सायन्स फील्डमध्ये काहीतरी केलं असतं. मला एक्झॅक्ट नाही सांगता येणार की मी काय केलं असतं, पण डेफिनेटली सायन्स ओरिएंटेड काहीतरी केलं. पण मला वाटतं तू ज्या क्षेत्रात गेली असतीस त्या क्षेत्रामध्ये आज जशी टॉपला आहेस त्या पण क्षेत्रामध्ये तू काहीतरी टॉप केलं असतंस आणि पुन्हा काहीतरी वेगळ्या कारणासाठी तू इथे बसली असते असं मला वाटतंय. मुग्धा, आता म्हणजे काय झालंय, इतक्या लहान वयामध्ये आईबाबांपासून तू अशी छान पद्धतीने दूर आलेली आहेस, पण तो वेळ आता फार म्हणजे कितका कमी आहे तुला आईबाबांना भेटण्याची. ती कशी हुरहुर ती म्हणजे अलिबाग आईबाबा हे कसं होतं तुला आता? म्हणजे नाही, मी असं नाही म्हणणार की मला आता आईबाबांना भेटताच येत नाही. म्हणजे लग्न झाल्यानंतर मी तुला मगाशीच म्हणाले की लग्न झाल्यानंतर असं काहीच बदललं नाहीये. मी आईबाबांना भेटूच शकत नाहीये का, मी अलिबागला जाऊच शकत नाही का, तर तसं नाही झालंय. इव्हन मी तर म्हणेन फ्रिक्वेन्सी जास्त वाढली. आम्ही आमची आरवलीत आणि अलिबागला जायची. पूर्वी काय व्हायचं, आम्ही दोघंही मुंबईत पुण्यात असायचो. एक 7-8 दिवसांनी 2 दिवसांसाठी तो आरवलीत जायचा, मी अलिबागला जायचे. पण आता काय होतं, मुंबईतलं किंवा पुण्यातलं आमचं काम झालं की आम्ही आमच्या घरी पळतो. म्हणजे आम्ही दोघं 4 दिवस आरवलीत जाऊया, 2 दिवस अलिबागला जाऊया, परत कामाला मुंबई पुण्यात येऊया, असं होतं ते. त्यामुळे प्रथमेश करेक्ट म्हणाला की पूर्वी जेवढे आम्ही घरी जायचो नाही तेवढे आम्ही आता आरवली आणि अलिबागला जाऊ शकतो. त्यामुळे ती फ्रिक्वेन्सी खरं तर वाढली आहे दोघांची, असं. सगळ्यांसाठी छान वेळ काढून तुमचा इतका सुंदर प्रवास सुरू आहे.
पण आता काय पुढे, म्हणजे गाणं काही थांबत नाही आणि शिकणंही थांबत नाही, तर आता तुमचा पुढचा प्रवास काय असणार आहे? म्हणजे रियाज तुम्ही करताय, शिकताय अजून तुम्ही, म्हणजे की पुढचा काय प्रवास सुरू आहे? एका छान टप्प्याला येऊन तुम्ही थांबला आहात, हे थांबणं म्हणजे स्वल्पविराम आहे आपला. तर आता पुढे काय, म्हणजे तू आता पुन्हा काय कुठे शिकणार आहे किंवा काय शिकत आहे? आता सध्या पंडित सुरेश बापट यांच्याकडे गाणं शिकतोय आणि आमचा आता लाईव्ह कॉन्सर्ट्सवर जास्त फोकस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही मागच्या महिन्यामध्ये मुग्धा प्रथमेश सिग्नेचर कलेक्शन नावाचा एक कन्सेप्च्युअल कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्याच्यावर आता आमचा फोकस जास्त आहे. त्याच्यामध्ये कंटेंट कसा जास्तीत जास्त नवीन देता येईल आणि त्यामध्ये सगळ्या जॉनर्सची गाणी आवडणाऱ्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल जास्तीत जास्त. आपल्याला प्युअर म्युझिक पोचवायचं आहे, पण म्युझिक हे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आहे. वेगवेगळ्या फॉर्म्समधलं प्युअर म्युझिक आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं हा आमचा प्रयत्न आहे. आणि आता यूट्यूब हे एवढं छान माध्यम आहे, तर त्या माध्यमातून आपली नवीन नवीन कॉम्पोजिशन्स लोकांपर्यंत पोचवायचे. म्हणजे नवीन कॉम्पोजिशन्सचा विषय निघाला तर मला नक्की आवडेल सांगायला की आता आम्ही जिथे जिथे कार्यक्रमांना जातो तिथे प्रथमेशनी स्वतः गायलेलं एक प्रभुरामाने दर्शन द्यावे हे गाणं इतकं फेमस झालं मध्ये की जिथे जिथे आम्ही कार्यक्रमांना जातो तिथे प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या गाण्याची फरमाईश येते. आणि दिग्गज कलाकारांनी गायलेल्या एखाद्या गाण्याची फरमाईश आपल्याला येणं हे तर आपण गेले अनेक वर्ष ऐकलेलंच आहे, पण आपण स्वतः गायलेला, आता मी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती संगीतबद्ध केलेलं गाणं, त्या गाण्याची सुद्धा आम्हाला फरमाईश येते किंवा या गाण्याची सुद्धा फरमाईश येते. इतकं छान वाटतं की आपण स्वतःच्या म्हणतो ना स्वतःच्या नावावरचं गाणं आणि त्याची फरमाईश येते. तर ह्याची संख्या अजून अजून वाढवायची आम्हाला असं वाटतं. हो, एवढं ते लोकांपर्यंत पोहोचलं आहे की आजचीच गोष्ट आहे. आज आम्ही पहाटे इकडे येताना जेव्हा उठलो सकाळी, तेव्हा आमच्या इथे कुठेतरी कोकणातनं आम्ही आलो, तर तिथे कुठेतरी गावात काहीतरी पूजा वगैरे होती. तर तो सकाळपासूनचा एक स्पीकर लागलेला असतो ना, तर त्याच्यावर सुद्धा ते गाणं वाजत होतं. मला एवढं छान वाटलं की अशा अनेक समारंभांमध्ये अनेक ठिकाणून तुमचीच गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आमची भविष्यवाणी आहे. मुग्ध करणारं तुझं सगळंच आहे, दिसणं, वागणं, संस्कार, अभ्यास आणि गाणं. आणि प्रथमेश म्हणजे काय, आता ब्रह्मा, विष्णू, महेश, स्वामी सगळंच आहे. जो तुला प्रथम स्वर सापडलेला आहे, तो स्वर तुम्ही दोघांनी असाच हातात हात घालून निरंतर सुंदर करा. वरचा सा काय त्याच्याही पुढे पुन्हा नवीन एक साथ सुरू होऊन तो जाऊ देत. पण आजच्या कार्यक्रमाची सांगता मात्र या प्रेमाच्या गोष्टीने व्हावी. त्यामुळे तुम्ही एक सुंदर गाणं दोघांनी म्हणा आणि तिथेच आपण संपूया. पण आज अगदी वेळात वेळ काढून अगदी कोकणातून ड्राईव्ह करत इथे आलेल्याबद्दल खूप 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 मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. शुभेच्छा. खूप छान वाटलं. थँक्यू. पान जागे फूल जागे भावनयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला.